आठवलं आणि पुन्हा त्यांना कुठे यायचं काम पडलं नाही. आता कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. आणि काय आता काय त्यांचं वासना समूळ निमाली ज्याची वासना सरळ प्रमाण वासना त्यांना शिल्लकच राहील नाही का. वासना त्यांच्या चरणाची दासी झाली. वासना चरणावरी आमुचे पूजन करी. काय वासना चरणाची पूजन करी. त्यानंतर काय राहिलं पाप आणि पुण्य. संतांचं पापही नाही आणि पुण्यही नाही. आपण सहजच हरिपाठ म्हणतो की हो. ज्ञानोबाला काय सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता पुण्याची गणना करणारे आपण मनुष्य आहोत. कोण मनुष्य आहोत. पण तेच प्रमाण तुकोबारायला विचारलं त्यावेळेस तुकोबाराय म्हणले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आम्ही नाही करत. कोण करी. विठाला म्हणून संतांचं कर्म वासना आणि पाप पुण्य सुद्धा शिल्लक राहिलं नाही. आणि तुकोबाराय काय अभंगामध्ये खूप छान सांगतात की बाबा माझं पापही नाही राहिलं आणि पुण्यही नाही राहिलं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. आम्हाला पाप पुण्य पण अंगाला लागत नाही म्हणून आम्हाला जन्माला यायचं कारण नाही. फक्त आम्ही येथे उपकारासाठी येतो. आता उपकारासाठी येतो पण संताला येथे उपकार करायला येतात. पण मनुष्यासाठी काय केलं. अभंगाचा प्रथम चरण अर्ध्या घंट्यामध्ये भावार्थ सांगायचा आहे. काय वेळ कमी आहे पण रंग जास्त काढायचे आहेत म्हणून एकीच घ्या. घातला दुकान. काय घातलं दुकान. दुकानामध्ये अशा अशा वस्तू ठेवल्या की तुकाराम महाराज त्या वस्तूला मूल्य सांगतात. घातला दुकान देती आली या सिद्धान. त्या दुकानामध्ये त्या दुकानातल्या वस्तूला मोल नाही. काय
देतो मोलावीन सर्व वस्तू, त्याचा रुपया सुद्धा घेत नाही. पण ते दुकान 2 संतांनी टाकलं. ते दुकान 2 संतांनी टाकलं. एक दुकान टाकलं ते म्हणजे ज्ञानेश्वरी वॉशिंग सेंटर. आता वॉशिंग सेंटर गाड्या धुयाचं, आणि ते टाकलं माऊली ज्ञानोबरायांनी, आणि त्याला नाव काय दिलं ज्ञानेश्वरी वॉशिंग सेंटर. तिथे कशाही गाड्या घाला, त्या दुकानात कशाही गाड्या टाका, चांगली चमचमीतच येते. चमचम करतच गाडी बाहेर येते. बघा, उसाचा कारखाना पाहिला, मराठवाड्यात जास्त आहे उसाचे कारखाने. आम्ही इकडे फिरतो म्हणा, काय उसाचे कारखाने जास्त आहेत. ऊस सरळ असू द्या, वाकडा असू द्या, का भोईवर झोपलेला असू द्या, का मधातून वाकडा असू द्या, शेंड्याकून वाकडा असू द्या, गाडीमध्ये भरला, कारखान्यावर नेला, आणि एकदा कारखान्यामध्ये गेला तिथून काय येते त्याचं डायरेक्ट साखरेचं पोत, डायरेक्ट साखरेचं पोत, चहा मांडायला सोपं होते. आणि जे ऊस लयच मुजूर होता त्याला कडक व्हावं लागते. असं उदाहरण समोरच आहे. आणि जे नरम होत त्याला साखऱ्या. विठाला विठाला काय त्या कारखान्यामध्ये, त्या वॉशिंग सेंटर मध्ये कशीही गाडी न्या, चमचम करत येते. तेव्हा ही गाडी पाहिजे. कशी गाडी आहे की नाही, पांढरी धवल शुभ्र चमचम गाडी आहे. पहिले काय नाही, ही गावाने हिंडायची गाडी. काय चाकईचे पंक्चर झाले. आता इतिहास सांगत नाही जुना, आता वेळ पुरत नाही मला. काय गाडीचे चाक असे खालून येत झाले होते. तिकडं मातेच्या कडेला, कोणत्याच नदीला नदी म्हणायचं नाही, ती माता आहे. मातेच्या कडेला थोडस, बरं का, थोडस आपण गाथ्याचं चिंतन करा, ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. गाडी कितीही खराब असू द्या, फक्त गाथ्याला स्पर्श जरी झाला ना, त्याचा उद्धार आहे. बरं का, वाजवा वाजवा. काय स्पर्श जरी झाला तरी उद्धार आहे. अहो, आम्ही सांगतो असं. ज्ञानेश्वरीच्या वेलुआच्या कापडामध्ये गुंडाळलेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ, त्या पालवाला जरी स्पर्श झाला ना, 7 पिढ्याचा उद्धार आहे. पण आपण काय म्हणतो, मी सहज कीर्तनात आहे का म्हणलं, बाबा ज्ञानेश्वरी वाचता का? ते म्हणे हो, 108 पारायण झाली म्हणे. किती? 108. मी आम्हाला अध्याय किती? काय म्हणलं, अध्याय किती? ते म्हणे महाराज तुम्हाला माहित नाही का? ज्ञानोबा सुरुवातीला काय म्हणले, न मोजी अध्याय. असे नमुने सापडतात विठाला. कसेही टाका, त्या वॉशिंग सेंटर मध्ये चांगले होऊन येतात. जसं की आम्ही पहिले गाढव होतो. काय होतो? गाढव. आणि आता तुमच्या पुढे घोडे झालो. काय? घोडे झालो. गाढवाचे घोडे. आम्ही करू दृष्टी पुढे. जे गद होत ते इथं. आता बसणारे का कमी नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, आमच्यापेक्षा यायला लय पाटे, फक्त आम्हाला बोलवलं म्हणून नाही. विठाला त्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर कशी गाडी सुधी होऊन येते. आता हे दुकान बाजूला झालं, संपलं दुकान. आता दुसऱ्या दुकानाकडे जर असा कल मारला, आळंद देऊन देऊकडे दुकानाकडे जाता येते. आणि त्या तुकोबारायांनी तिथे दुकान टाकलं.
गाथा ब्युटी पार्लर. काय ब्युटी पार्लर म्हणजे महिला लय कळते बात. ब्युटी पार्लर म्हणलं की काय चमचम चमचम. कशाही असू द्या, कोरोनाच्या काळात टपा टपा गेल्या. लग्न करून हो विठाला काय तुकोबरायनी ब्युटी पार्लर टाकलं. आता पहिले काय गेल्या गेल्या केसाचा मेकअप असते. आता तुम्ही बोला, तुमच्याकडे वळला. आता केसाचा मेकअप असते. काय त्या केसाला महुळ बसते काय एवढ्यालाच करतात. पण या ब्युटी पार्लर मध्ये केसाचा मेकअप सांगितला आणि तुकोबरायच्या पार्लर मध्ये डोक्याचा काय डोक्याचा मेकअप सांगितला. आणि त्या डोक्याच्या मेकअपामध्ये विचाराचा मेकअप सांगितला. तिकडे पाहू नका, इकडे पहा. काय मेकअप सांगितला विचाराचा. कोणता विचार? सारासार विचार. काय सांगितलं? सारासार विचार करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबाची. आणि बरी झाली, मला मायपाची गरज लागत नाही. विठाला काय तुकोबराने सांगितलं? डोक्याचा म्हणजे डोक्याच्या आतल्या विचारांचा मेकअप सांगितला. शिके मारायला बाळा. आणि काय त्याच्या खाली या डोक्याच्या खाली थोडं आलं. कमी रे ना, आपल्याला वेळ पण कमी. काय थोडं डोक्याच्या खाली आलं तर डोळे येतात. डोळ्याच्या आधी भवाळ्या येतात. काय चग बारीक करते. काय जाणू काय होते. त्याच्या खाली डोळे राहतात. बरं डोळ्याला वरून ते काहीतरी लावतात, ते गुलाबी गुलाबी दिसाव म्हणून. बरं हे तुम्ही म्हणता लय चावट मारा दिसायला. असं नाही. बरं माझ्या बहिणीच्या घरी मेकअप आहे, पार्लर आहे. तिच्याकडून थोडं थोडं शिकायला सांगायला काम येते. विठाला काय थोडं लावलं त्याच्यामध्ये आयब्रो करतात. आयब्रो केल्याच्या नंतर त्याला डबल एक बुबळा असते, ती एवढुली एवढुली ते लावतात. है की नाही? म्हणजे डोळे चांगले दिसावं म्हणून. पण तुकोबरायनी त्यांच्या पार्लर मध्ये सांगितलं, डोळे तुम्ही घ्या रे पहा विठोबाचे. काय डोळ्याने विठोबाचं मुख पहा. पण हे डोळ्याने दुसरंच पाहायले, ते जाऊ द्या. परत त्याच्या थोडं खाली या. काय नाकाच्या खाली, नाकानं काहीच होत नाही. काय थोडं खाली या, मुख आहे. बरं त्याला लाली लावतात आणि काय काय लिपस्टिक लावतात. पण तुकोबरायच्या पार्लर मध्ये तोंडाने काय म्हणायचं? हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटती. काय हरी हरी तुम्ही, हरी हरी तुम्ही मनारे सकळ. म्हणून मुखाने ते म्हणा, हे मुखाने काय नाही. बरं त्याच्या बाजूला जाऊ द्या. तोंडाच्या बाजूला कान आहेत. काय आहेत? कान. बरं कानामध्ये काय घालतात तुमच्याकडे? काय म्हणतात त्याला? झुंबर. झुंबर म्हणजे. बरं इकडं माहित आहे जास्त. काय आणले का संग? बरं काय करतात? कानातले घालतात. कानात काय कानातले घालतात. पटलं नाही का? कानातले घालतात. कानाला ते वेल घालतात, एक वेल घालतात. पण त्याच्या बाजूला पण इकडे टोचतात. ते गोल रिंगण सुद्धा मोकळं ठेवत नाहीत महाराज. काय त्याला काय जाणू काय होते ते सगळं गोल रिंगण घालतात. नाही ते एका बाईच्या कानात पाहिजे कीर्तन आल्याच्या नंतर. बरं चोरा आल्यावर धरून नाही न्याव का? तेवढे घातल्यावर आता एवढे घालतात.
या ब्युटी पार्लर मध्ये कानाचा मेकअप करतात, पण तुकोबराच्या ब्युटी पार्लर मध्ये तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आता आपल्याला आपल्या लेकराची गुण माहित, हे किती पाण्यात आहे, बरोबर की नाही महाराज? असलं तर होत म्हणा, नाही तर नाहीच म्हणा, पण काहीतरी म्हणा. काय आपलं लेकरू आपल्याला माहित आहे किती पाण्यात आहे. तर आपण काय म्हणतो, मोह लेकरू लय चांगले, तुकोबराय पण म्हणतात माझे लेकर लय चांगले आहेत हो, फक्त यायला काय थोडाशी येसन अशी फिट करावं लागते, तेव्हा हे ऐकतात. बरं, त्याच्या खाली गळा, आता हार मंगाशी सांगितले, ते काळ दिसून आहे म्हणून फाउंडेशन लावतात, हाय की नाही? फाउंडेशन लावतात. गळ्यामध्ये काय काय हार घालतात. तुकाराम महाराज तर त्या अलंकाराने नटले, आपलं झालं ते. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लस, ते झालं. आता हाताचा आलं. हातामध्ये काय करतात? अंगठ्या घालतात. अंगठ्या घालतात सोन्याच्या, चांदीच्या, ज्याला हिऱ्याच्या बनवायच्या ते बनवा. बनत नाही पण बनते ता, मी काय नाही, कीर्तनात काही बनते. काय अंगठ्या घालतात. बरं, घडी आहे माझ्या हाताला, घडी आहे. महिला नख पालिश लावतात, ते लांब लांब नख ठेवतात बुवा. ते काय काम ना ऐकलं ना नवऱ्या ना, असं बुडवतात. नाही का? बरं, असल्यावर सांगा. काय नाही, ते लांब ठेवतात, नख पालिश लावतात. बरं, तुकोबरायने हाताचा मेकअप त्यांच्या पार्लर मध्ये सांगितला. काय करा, काय करा? टाळी वाजवा. आता वाजवा, विठाला विठाला. काय टाळी वाजवा हाताने. त्याच्या खाली पायाचा मेकअप, पायाला जोडवे आणि काय म्हणतात त्याच्या बाजूला घालतात ते पिचवे, टिचवे म्हणतात. काय म्हणतात महाराज? पिचवे, बिचवे म्हणतात. आणि चैन आहे ना. बरं, लवकर लवकर सापडली. आणि काय या पार्लर मध्ये हे मेकअप सांगितला, पण तुकोबरांच्या पार्लर मध्ये काय सांगितला? पाऊले चालती पंढरीची वाट, त्या मार्गाने जा. काय आपल्याला संत मार्ग धावून गेले. काय बाबा, मार्ग धावून गेले, मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते. आपण त्या मार्गाने गेलो तर आपल्याला कोठेही गुंता पडणार नाही. आता हे 2 दुकानं झालेत. याच्यानंतर तुकोबराय तुम्ही सर्वाला द्यायला तयार आहात का? अभंगाचं दुसरं चरण. चला, संत उदार उदार, 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 संत उदार उदार.
भरले अनंत भांडार. संत किती उदार आहेत. आता उदार उदार म्हणायला पण शास्त्रामध्ये डबल जर म्हणलं त्याचा दोष सांगला जातो. अरे उभे हे चालत बसा म्हणून नाही म्हणलं उदार उदार डबल. काय चालत बसा म्हणून नाही म्हणलं उदार उदार. संत दोन प्रकारे उदार आहेत. एक म्हणजे प्रपंच म्हणजे संसार वाटायला आणि एक म्हणजे परमार्थ वाटायला. काय परमार्थ वाटायला. पण परमार्थ वाटायच्या आधी संसार बघावा लागतो. आता यायला वळायला की टाइम झाला. काय संसार वाटायला संत उदार आहेत. बर तुकाराम महाराजांचा अभंग आहे तर तुकाराम महाराजांचे प्रमाण जास्त पाहिले पाहिजे. काय तुकाराम महाराज एवढे उदार आहेत संसार वाटायला. त्यांनी घरामध्ये बहुगुण सुद्धा ठेवलं नव्हतं. एवढे संत उदार आहेत. काय जाळोणी संसार बैसलो अंगणी. अहो याच्या पुढे सांगितलं कुत्रे घर राखतात तो आमचे. काय राखतात. टाळ्या वाजू वाटलं तर वाजवा. कुत्रे पण आमचे घर राखतात. एवढे आम्ही संसार द्यायला आणि वाटायला उदार आहोत. पण मात्र मनुष्य संसार सोडायला मात्र नाही. देवासाठी तर कदाच नाही. आता फक्त एवढ्या मिनिटासाठी बसली जाणार कुठं घरी. काय संसार सांगाव यायला. काय संसार संतांनी वाटला. आता परमार्थ वाटायला सुद्धा संत उदार आहेत. एका ठिकाणी तुकोबाराय बसले आणि आपल्या विण्याचा वाटप केला. मल्लप्पा वास्करांना विना दिला. आपला भजनाचा विना दिला. आणि टाळ आपण आळंदीतून देहूकडे जात असताना चिखली नावाचं गाव लागते. त्याला आता टाळगाव चिखली म्हणतात. का तुकोबारायांनी आपल्या भजनाचा टाळ तिथे दिला. काय दिला. टाळ दिला. आणि आता आपली पताका द्याव कोणाला. आपलं देवाला ब्रीत गेलं. पंढरीची वारी आहे माझ्या घरी म्हणून आपल्याच भावाला लहान्या भावाला पताका दिली. तेवढ्यात आजूबाजूच्या खेड्यामध्ये कीर्तनकार प्रवचनकार तथापि अधिकारी माणसं मोर्चा उचलला. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. इकडे लय चालू आहे ते प्रकरण. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे अशा त्या पंचक्रोशी मधून देहू पर्यंत त्यांच्या पालख्या यायले. त्यांचे मोर्चे यायले. आणि कीर्तनकार प्रवचनकार देहू मध्ये आले आणि तुकोबारायला म्हणले परमार्थ वाटत असताना आमचा पण विचार करायचा जरा महाराज. असे थोडे रगेल बोलले ते. मी नाव रगेल हेच काय म्हणले महाराज परमार्थ वाटत असताना आमचा पण विचार करायचा. आम्ही अधिकारी माणसं आहे. आम्हाला काय देणार. तुकोबाराय म्हणले काहीच तर नाही. आता काय देऊ. पण तुकोबाराय म्हणले ज्या वेळेस दुष्काळाच्या काळामध्ये माझी पत्नी अन्न करिता मेली. काही लोकांनी माझी उधारी बुडवली. काय बुडवली. उधारी बुडवली. आणि तुम्ही काय करा ज्याला जेवढी लागते त्यांना तेवढी गोळा करा. मग त्याच्यामध्ये कीर्तनकार होते. बापू कीर्तनकार होते. आणि मग आता काय कीर्तनकार गावोगावी चालले. वसुली पथक बरं का. गावोगावी चालले. मग कोण्या कीर्तनकारांना 25 म्हणाव. कोण्या कीर्तनकारांना 35 म्हणाव. कोण्या कीर्तनकारांना 2 म्हणाव. एवढ्या खाली नाहीत म्हणा. 35 म्हणाव 40 म्हणाव 55 म्हणले तरी द्याव. माणसानं द्याव. कारण की तुकोबारायचं वसुली पथक आहे. हो विठाला काय तुकोबारायचं वसुली पथक. संत परमार्थ वाटायला आणि संसार वाटायला उदार आहेत. पण हे वाटत असताना काय म्हणले
जेवढं वाटलं तेवढं आमचं भंडारगृह काय आहे, भरूनच आहे. कितीही घ्या, मांग त्यासी पुरे, धनी आणि काशी उरे. तुम्ही कितीही न्या, कितीही न्या त्या याच्यामधलं भंडारगृहामधलं, आमचं शिल्लकच्या शिल्लकच राहते, रिकाम होतच नाही. आणि मग काही साधक मंडळी म्हणले की अहो तुकोबाराय, आम्ही आता टँकर घेऊन येतो. कायला? आता का ते भरता टँकर मध्ये टाली, काय टाली घेऊन येतो. आणि काही माणसं म्हणले आमच्या घरी ट्रॅक्टर नाही. मग काय आहे, जीप आहे का? हो हो जीप आहे म्हणले. मग जीप घेऊन या. काही माझ्यासारखे होते गरीब आणि म्हणले महाराज पोता आणू का? महाराज म्हणले आणा. मग असे साधक गेले तुकोबराकडे आणि तुकोबराला म्हणू लागले आम्ही कितीही नेलं तर तुम्हाला उरल का? तुकोबराय म्हणले बाबा पोत्यानं न्या, ट्रॅक्टरनं न्या, कशानं पण न्या, मला आमचं भांडार गृह एकही त्याचा आकडा खाली येत नाही. तुम्ही पोत्यानं ना कितीही न्या, आमचं रिकाम होत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुका मन पोते, तुका मन पोते, पोते, तुका मन भांडार
पोते भरले नोहेरिते. घातला दुकान देते आलिया दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. मांग त्यासी पुरे धनी आणि कासी उरे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुका म्हणे पोते भरले नोहेरिते. संत उदार उदार भरले अनंत भांडार. या अभंगावर बोलण्याचा फक्त माझा थोडासाच प्रयत्न आहे. या अभंगाचा भावार्थ असाच आहे असं मी म्हणणार नाही. भावार्थ भरपूर निघतात, पण ज्या माझ्या बुद्धीला पटले आणि गुरुवरांच्या सानिध्यामध्ये राहून जे विचार माझ्या मनामध्ये आले आणि ते विचार बुद्धीने तुमच्या पुढे मांडले, ते योग्य, जे चांगलं आहे ते गुरुवरांचं आहे. आणि जे एखादा शब्द अमुक समुक जर गेला असेल, ते माझं वैयक्तिक मत आहे बरं का. गेला असेल तर मला वापस करा. आणि आता भावार्थ संपला. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी भजन करा. एकदा भजन घेऊ आणि वाणीला पूर्णविराम करू. चला हातवरी करा. ज्याला ज्याला आहेत तर ते करा, ज्याला नाही तर त्याला मी काय म्हणू. आता चला, आता 2 पार्ट्या झाल्या, एक एक घेऊ का? चालते ना? चला, महिला मंडळ नाही, तुम्ही राहू द्या, आपल्या पार्टीशी घ्या. चला हातवरी घ्या, मी चहा घेऊन येतो. चला चला. नामदेव जनाबाई. नामदेव आपले मुखेच राहा, राहिलो. आपले काहीच वाजू नका. फक्त तुम्ही वाजवा आणि तेच वाजवते. राहू द्या, तुम्ही राहू द्या, जाऊ दे, हेच वाजवते. हा म्हणा, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. नाही खाल्लं नव्हतं का? नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. वा, काय भजन केलं. आता तुमच्यापेक्षा यांचा आवाज जर वाढला तर आपलं गेलं. महाराज आपला असून काय झालं. चला आता महिला मंडळ हात वरी करा. म्हणायचे आज झाले पाहिजे. हा म्हणा, नामदेव जनाबाई. हात वरी करू ना. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. म्हणा, जोराने म्हणा ना. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. टाळी काही वाजत नाही. खुशाल म्हणतात. भात जास्त झाला वाटायला. जास्त झालं लय. चला एकदा सर्वांनी हात वरी करा. आता गजरामध्ये आणि टाळाच्या गजरामध्ये गजर करू. नामदेव जनाबाई.